तशा प्रकारे एक जन आंदोलन उभं केलं तर कुठेतरी ईव्हीएम बंद होऊ शकतं आणि तेही एक मोठा लढा द्यावा लागणार आहे. कारण सध्या जे महायुती किंवा भाजप जे काही सगळ्यात मोठं अस्त्र वापरत असतील त्यांच्या विजयासाठी तर ईव्हीएमच आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, लोकांचं मत आहे. आम्ही पत्रव्यवहार करण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे. सगळ्यात मोठं आपल्याकडे एक हत्यार आहे ते म्हणजे कलम आहे. बाबासाहेबांनी जे दिलेले विचार आहेत आणि जी लेखणी दिलेली आहे त्यातून आपण सर्वांनी पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणं गरजेचं आहे. पण माझं एक म्हणणं आहे की आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, हे जे आहेत निवडून येतात ते का निवडून येतात आणि ते निवडून आलं तर आपल्या साधारण जनतेला त्याचा काय फायदा आहे हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आमदार, खासदार आणि नगरसेवक कोणीही जरी झाला तर ह्याने काय फरक पडतो हा एक महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. कारण हे सगळे जे आहेत यांची दुकानं चालवण्यासाठी येतात. मोठा इथे रोल आहे जनतेचा. जनता हवे तसं करू शकते. प्रत्येक कामावरती लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या काही योजना येतात त्याच्यावरती एक करडी नजर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. एखादं चुकीचं काम घडत असेल तर त्याच्या मागे जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आणि यांना सुद्धा पश्चाताप झाला पाहिजे की आम्ही उगाच नगरसेवक झालो किंवा उगाच आमदार झालो की ना आम्हाला खायला मिळत आहे, नाही काही करायला मिळत नाहीये. हे जे जन आंदोलन उभं आहे त्याने पूर्णपणे यांच्या नाकात दम आला पाहिजे. नमस्कार, जय भीम, जय महाराष्ट्र. आज व्हिडिओ बनवण्याचं एक कारण असं आहे की विषय आहे निवडणुकीबाबत. ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि ज्या प्रकारे महायुतीने प्रचंड मताने विजय मिळवला, तो कसा मिळवला आणि काय झालं याच्यावरती खूप सारे प्रश्न उपस्थित महाविकास आघाडीने केलेले आहेतच आणि तसेच सामान्य जनतेने सुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. कारण आम्ही सुद्धा सामान्य जनतेमध्ये वावरतो, त्यांचे प्रश्न त्यांनाही प्रश्न करतो किंवा त्यांचेही खूप सारे प्रश्न महायुतीच्या विजयाबाबत आहेतच. तर एकंदरीत सगळीकडूनच ईव्हीएमवरती एक डाऊट केला जात आहे. ईव्हीएममुळे भाजप जे आहे, भाजपने ईव्हीएमचा घोटाळा केलेला आहे, महायुतीने ईव्हीएमचा घोटाळा केलेला आहे, अशा प्रकारे आरोप केला जात आहे. तर आणि निवडणूक आयोग सुद्धा यावरती त्यांचं स्पष्टीकरण देत आहे की असं कुठल्याही प्रकारे झालेलं नाही आहे आणि असं कुठल्याही प्रकारे ईव्हीएम हे हॅक होऊ शकत नाही किंवा ते टेम्पर प्रूफ आहे. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार आहे, महाविकास आघाडी यावरती काय करणार आहे किंवा सध्या तर आपण बातम्यामध्ये पाहू शकता की ईव्हीएमच्या विरोधात आंबेडकर साहेब जे आहेत त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे 3 तारखेपासून सह्या मोहीमला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांनी एक ईव्हीएमच्या विरोधात, ईव्हीएम बंदी विरोधात एक आवाज उचललेला आहे. तशा प्रकारे एक जन आंदोलन उभं केलं तर कुठेतरी ईव्हीएम बंद होऊ शकतं आणि तेही एक मोठा लढा द्यावा लागणार आहे. कारण सध्या जे महायुती किंवा भाजप जे काही सगळ्यात मोठं अस्त्र वापरत असतील त्यांच्या विजयासाठी तर ईव्हीएमच आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे, लोकांचं मत आहे. आणि तसे वेगवेगळे पुरावे आणि तसे वेगवेगळ्या क्लिप्सही आज सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. तो सगळा चौकशीचा भाग आहे. याच्यावरती याचिका जातील, जनआंदोलन होतील आणि जर जनआंदोलनामध्ये जर मग सरकारला समजा चेंज करावंच लागलं हे धोरण तर कदाचित बॅलेट पेपरवर येणाऱ्या पुढील निवडणुका आपल्याला पाहायला मिळतील. पण माझं एक म्हणणं आहे की आमदार असो, खासदार असो, नगरसेवक असो, हे जे आहेत निवडून येतात ते का निवडून येतात आणि ते निवडून आलं तर आपल्या साधारण जनतेला त्याचा काय फायदा आहे हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज आपल्यामधील कितीतरी 10 जणांमधून 9 जण हे त्यांच्या मेहनतीवरती कमवत आहेत, खात आहेत, त्यांच्या समस्या आहे ते सोडत आहेत. एखादा व्यक्ती कधीतरी नगरसेवकाकडे, खासदाराकडे, आमदाराकडे मदतीसाठी जातो. हे तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा की आपण आपल्या आयुष्यभरामध्ये किती वेळा आमदार, खासदार किंवा नगरसेवकाची मदत जाऊन घेतलेली आहे. त्याचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळेल की आपण नगण्य असे लोक आहेत की ते स्वतःच्या काही प्रॉब्लेम्स जे आहेत, दैनंदिन प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही येतात ते त्यांना स्वतःलाच ते करावे लागतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात. मग आमदार, खासदार आणि नगरसेवक कोणीही जरी झाला तर ह्याने काय फरक पडतो हा एक महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. कारण हे सगळे जे आहेत यांची दुकानं चालवण्यासाठी येतात. आज जे कोणी हे आमदार, खासदार आहेत हे करोडो रुपये लावून प्रचार करून किंवा अजूनही काही लोकांमध्ये वाटप करत असतील हे हा माझा प्रश्न आहे. करोडो रुपये इन्व्हेस्ट करतात ते कशासाठी
हा एक व्यवसाय आहे हे समजून घ्या. व्यवसायाला इन्व्हेस्टमेंट जी लागते त्याच प्रकारे करोडो रुपये इन्व्हेस्ट केले जातात. लोकांना प्रलोभना दिली जातात, लोकांना विकत घेतलं जातं, त्यांना दारू दिली जाते, त्यांना नाश्ता दिला जातो, बिर्याणी दिली जातात, त्यांना आपल्या मागे प्रचारासाठी फिरण्यासाठी पर डे पैसे दिले जातात. हा केवळ एक बिझनेस आहे. कारण एक खरोखर प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारला तर आपण, माझ्या आयुष्यात तर मी स्वतः तरी आतापर्यंत कुठल्याही नगरसेवक, खासदार किंवा आमदाराच्याकडे गेलेलो नाही. माझे दैनंदिन विषय जे आहेत, माझ्या रोजगाराचे जे विषय आहेत ते मी माझ्या परीने सॉल्व्ह केलेले आहेत. तसं सक्षम नागरिक अजूनपर्यंत का होऊ शकत नाहीये? जनताच जनार्दन आहे. जनता सगळ्यात मोठं इथे रोल आहे जनतेचा. जनता हवे तसं करू शकते. जर संघटन तुमचं तसं असेल तर काही गटतटा आहेत त्यांच्यामध्ये त्यांनी संघटन केलं तर हे जर सत्तेवर जरी आले तर ह्यांची काही कामं जी आहेत ते संघटनातर्फे एकता निर्माण करून हवे ते काम करून घेऊ शकतात. तर राहिला मुद्दा की सत्तेवर येण्याचं ह्यांना काय कारण असतं? कारण वेगवेगळ्या योजना असतात, जसे रस्ते बनवणे असतात किंवा इतर काही योजना ज्या असतात, त्यातून कसा काही घोटाळा करून योजनेतून पैसा कमवता यावा यासाठीची ही सगळी शर्यत आहे. यातून मिळालेलाच पैसा, समजा एखादा नगरसेवक आहे त्याचा 5 वर्षाच्या कालावधीत तो सहजपणे, तुम्ही जर आतापर्यंतचा रेकॉर्ड जर चेक केला तर 90% नगरसेवक सुद्धा तुम्ही म्हणाल की या 5 वर्षामध्ये ते करोडपती झालेले असतात. त्यांची 5 ते 10 करोड रुपयाची संपत्ती निर्माण झालेली असते. तसेच आमदाराकडे तुम्ही गेलात तर आमदाराची सुद्धा तुम्ही जिथे त्याचं 4-5 करोडची संपत्ती असेल पूर्वीची, तर ती अगदी 10 पटीने म्हणजे 50 करोड, 100 करोड, 200 करोडची झालेली असते. खासदाराचं तर विचारायला नको, ते हजारो करोड, 500 करोडमध्ये खेळत असतात. तर हा केवळ एक पैसे कमवण्यासाठीची शर्यत चालू आहे. ही रस्सीखेच जी चालू आहे, आमदार, खासदार, नगरसेवक जे बनण्याचं जे आहे त्यामध्ये त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाहीये. प्रत्येकजण आपापले खुर्चीसाठी येतोय, पॉवरसाठी येतोय आणि त्या खुर्ची आणि पॉवरचा वापर करून कशा प्रकारे जनतेचे पैसे, कशा प्रकारे सरकारी पैसे लाटता येतील, कशा प्रकारे योजनांच्या नावाखाली भ्रष्टाचार करता येईल. जसे विविध योजना आहेत, जसं की निर्माण योजना आहेत, रस्ते, पूल, अनेक अशा विविध योजनेमध्ये सुद्धा कमिशन वाईज प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतो आणि त्यातून हजारो करोडो रुपये हे लाटले जातात, त्यांचा वाटप केला जातो. तर सामान्य जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की जे काही आमदार, खासदार, नगरसेवक जे पद आहे फक्त हे आज प्रामाणिक राहिलेलं नाहीये. हे केवळ एका बिझनेससाठी ते उतरलेले असतात. त्यांचं ते काम करतात, त्यातून कमिशन खातात, त्यातून पैसे भ्रष्टाचार करतात आणि स्वतःची संपत्ती तयार करतात. त्यामुळे त्यांना सामाजिक असं काही देणं घेणं नसतं, असं माझं मत आहे. तर आपण राहिला मग प्रश्न जनतेच्या प्रश्नाचा, तर जनतेचा प्रश्न जर खरोखर, जसा आम्ही सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आहोत, आम्ही सुद्धा लोकांच्या प्रश्नांवरती निस्वार्थीपणे लढा देत असतो. किंवा आपल्यातलेही काही समाजसेवक आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा महाविकास आघाडीचे सुद्धा नेते असतील, त्यांनी सुद्धा अगर खरोखरच यांना तोंड द्यायचं आहे किंवा यांना हरवायचं आहे किंवा यांना समजा तुम्हाला वठणीवर आणायचं आहे, तर तुम्ही त्यांच्या प्रत्येक योजनेवरती, प्रत्येक कामावरती लक्ष देणं गरजेचं आहे. ज्या काही योजना येतात त्याच्यावरती एक करडी नजर ठेवणं गरजेचं आहे, त्याच्यावरती पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. एखादं चुकीचं काम घडत असेल तर त्याच्या मागे जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या हक्काच्या सगळ्या गोष्टी, रस्ता, जे काही सुविधा आहेत किंवा आणखीन शिक्षण योजना आहेत किंवा ज्या काही ह्याच्यामध्ये जिथे भ्रष्टाचार करू पाहतात तिथे तुम्ही रोख लावण्यासाठी तुम्ही स्वतः तुमच्या कार्यकर्त्यांना म्हणा किंवा तुमच्या मागे जे जनता आहे त्यांना तुम्ही प्रशिक्षण दिलं पाहिजे किंवा तुमच्या सोबत उभं करणं गरजेचं आहे. जसं की प्रधानमंत्री मोदी यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा हे जी घोषणा केली, ह्याला तुम्ही सुद्धा, आपण सुद्धा सगळ्यांनीच सिरियसली घेणं गरजेचं आहे. हे जे खायला येत आहेत, जे आमदार, खासदार, नगरसेवक जे खाण्यासाठी येत आहेत पैसे, त्यांच्यावरती करडी नजर ठेवणं गरजेचं आहे. ना खाने दूंगा ना खाऊंगा ही जी घोषणा आहे मोदीजींनी, ही सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे. जेवढे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जेवढे आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आहेत, जेवढे पत्रकार आहेत, त्यांनी या सगळ्यावरती करडी नजर ठेवणं गरजेचं आहे. ज्या ज्या योजना येतात, ज्या लोकहितासाठी योजना येतात, त्याच्यावरती एक लक्ष, सर्व्हिलन्स ठेवणं गरजेचं आहे आणि त्यात कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये यासाठी लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की आम्ही सुद्धा काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतं किंवा रस्त्यामध्ये घोळ झालेला असतो तर त्याच्यावरती पत्रव्यवहार करतो. तसंच लोकांमध्ये प्रतिनिधी निर्माण होणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही प्रतिनिधी म्हणजे एकमेकांना ते मुद्दे देणं गरजेचं आहे की या ठिकाणी असा घोळ होतोय आणि त्याला एक जनतेचं जनआंदोलन उभं करणं गरजेचं आहे. आज सोशल मीडिया पॉवरफुल आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जे काही घोटाळा होत असेल ते जनतेच्या समोर मांडा. कारण प्रत्येक ठिकाणी अनधिकृत बांधकाम असो, रस्त्याचं काम असो, बिल्डिंग प्रोजेक्ट असो किंवा आणखीन काही योजना असो, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक राजकारणी जो सत्तेवर आहे त्याचं काही ना काही कनेक्शन असतं, त्याचं काही ना काही कमिशन असतं, त्याचं काही ना काही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यामध्ये काही ना काही त्याला मिळणार असतं.
तेव्हा तुम्ही प्रत्येक जणाने जागरूक व्हा. जिथे जिथे भ्रष्टाचार होत आहे, जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की आम्हाला मिळालेल्या सवलतींचा दुरुपयोग होतोय किंवा आम्हाला मिळणाऱ्या ज्या योजना त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय, तिथे तुम्ही एक आंदोलन निर्माण करा. आम्ही पत्रव्यवहार करण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे. सगळ्यात मोठं आपल्याकडे एक हत्यार आहे, ते म्हणजे कलम आहे. बाबासाहेबांनी जे दिलेले विचार आहेत आणि जी लेखणी दिलेली आहे, त्यातून आपण सर्वांनी पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणं गरजेचं आहे आणि त्यातूनच एक मोठं पत्रव्यवहाराचं जनआंदोलन आपण उभं करणार आहोत. माझ्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सुद्धा माझ्याकडे जे भ्रष्टाचाराचे विविध विषय येणार आहेत ते मी तुमच्यासमोर मांडणार आहेत आणि त्याला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करून किंवा सेम जसं मी पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यात शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी पत्रव्यवहार सेम विषयावरती करावे आणि त्या योजनेवरती होणारा भ्रष्टाचार किंवा त्या मुद्द्यावरती होणारा भ्रष्टाचार हा रोखला जावा. त्या संबंधित असणारे नेते मंडळी, त्या संबंधित असणारे सरकारी कर्मचारी यांना कडक शासन व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर मी सगळ्यांना आग्रह करेन की आपण माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि मी जे काही मुद्दे टाकेल त्यावरती तुम्ही सुद्धा तुमचे विचार करा. तुम्हाला पटत असेल, मी पुराव्यासकट ते मुद्दे टाकणार आहे, तर ते त्यांना तुम्हाला जर पटलं ही मुद्दे खरं जेन्युइन आहे आणि हे प्रत्येक मुद्द्यावरती तुम्ही सुद्धा पत्रव्यवहार करा आणि एक मोठं जन आंदोलन आपल्याला यातून उभं करायचं आहे. ज्या कारणे हे जे भ्रष्टाचार करणारे नेते अधिकारी हे सगळे वठणीवर आले पाहिजेत आणि यांना सुद्धा पश्चाताप झाला पाहिजे की आम्ही उगाच नगरसेवक झालो किंवा उगाच आमदार झालो, की ना आम्हाला खायला मिळत आहे, नाही काही करायला मिळत नाहीये. हे जे जन आंदोलन उभं आहे त्याने पूर्णपणे यांच्या नाकात दम आला पाहिजे. तेव्हा या माझ्या मोहिमेमध्ये आपण सगळ्यांनी साथ द्यावी. व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाही. पुन्हा भेटूयात नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.